सर्वजण अर्थातच उत्सुक आहात ते सरांचे विचार ऐकण्यासाठी. त्यांची मुलाखत घेणार आहेत मंडळाचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप जोशी, तसंच खगोल मंडळाचे सभासद आणि समीर या संस्थेत कार्यरत असलेले वैज्ञानिक डॉक्टर अभय देशपांडे. सरांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय त्यांच्या मुलाखतीतून होणारच आहे, तर पुढची सूत्र मी मुलाखत संयोजकांकडे सोपवतो. कार्यक्रमाची सुरुवात करूया सरांच्या अभिष्ट चिंतनाने. नारळीकर सरांनी अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. येत्या 19 जुलैला त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होतील. जीवेत शरदः शतम अशी आपल्या सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि या प्रश्नावलीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर, पहिला प्रश्न असा आहे की नारळीकर हे तसं रेअर आडनाव आहे. जोशी देशपांडे बरेच असतात, नारळीकर फार कमी असतात आणि चांगला स्केअरसिटी व्हॅल्यू आहे त्या नावाला, असायलाच पाहिजे. नारळीकरांचं वडिलोपार्जित वास्तव्य आहे ते कोल्हापुरामध्ये आहे, तुमचं आजोळे कोल्हापूरचं. मग नारळीकर हे आडनाव कसं आलं? गाव तुमचं कुठलं मूळचं? यांनी आधीच पेपर फोडून मला सगळे प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरं मी इथं मागं लिहून आलं. तो पहिला प्रश्न जो आहे तो बरेच वेळा सगळ्यात अवघड असतो. तसा हा पहिला प्रश्न नक्की नारळीकर नाव हे कुठून आलं हे सांगणं अवघड आहे. परंतु मी जे प्रयत्न केले आणि त्यातून मला जे समजलं ते मी आपल्यापुढं मांडतो की नारळीकर कोल्हापुरात येण्यापूर्वी पाटगाव मध्ये होते. ते कोल्हापुराजवळ आहे आणि तिथं काही ब्राह्मण लोकांची घरं शेजारी शेजारी होती. तिथं नारळीकरांचं घर होतं असं पाटगावमधले लोक सांगतात. आणि हे नाव येण्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडं जे आंब्याचं झाड होतं त्या झाडाला नारळा एवढे मोठे आंबे लागत होते. आता असू शकेल, तुम्ही म्हणाल वैज्ञानिकाला पुरावा पाहिजे, तर तुम्ही पुरावा आपल्या पुढे देऊ शकत नाही, परंतु जे काही तिथल्या जाणकार लोकांनी मला सांगितलं ते मी आपल्या पुढं मांडलं. सर, तुमचं बालपण जन्म कोल्हापूरचा असला तरी तुमचं बालपण बनारसला गेलं. तुमचं शालेय शिक्षण हिंदी माध्यमातून झालं आणि त्या तिथल्या हिंदी वातावरणात राहून सुद्धा आणि त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिशमध्ये झाल्यानंतर तुम्ही केम्ब्रिजला गेलात. पण मग मराठीमध्ये विस्तृत आणि सकस लिखाण करण्याएवढं मराठी तुम्ही कुठे शिकलात, कसं शिकलात? मराठी आमच्या घरी लहानपणी पण घरी मराठी बोललं जायचं, परंतु घरी जे नोकर चाकर असत किंवा बाहेर खेळायला येणारी मुलं त्यांच्याशी सगळं हिंदीमध्ये बोलणं व्हायचं. त्यामुळे हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा मला मातृभाषेसारख्याच वापरता आल्या आणि हिंदीमध्ये सगळं शिक्षण 10वीपर्यंत शाळेमध्ये झालं आणि त्यानंतर 11वी किंवा ज्याला इंटरमिजिएट फर्स्ट इयर म्हणत असत, तिथं त्या इंग्रजी हे माध्यम होतं. तर इंग्रजी आम्हाला शाळेमध्ये तिसरीपासून शिकवण्यात आलं होतं. त्यामुळे इंग्रजीचा वापर बोलायला किंवा ऐकायला जेव्हा व्हायला लागला तेव्हा फारसा त्रास पडला नाही, ज्याला आपण म्हणू की एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जातात. आणि एकंदर मला ते सगळं सोयीस्कर वाटलं, कारण कॉलेजमध्ये गेल्यावर विज्ञानाची अनेक पुस्तकं किंवा नियतकालिकातले लेख हे सगळे इंग्रजीत असल्यामुळे इंग्रजी येणं आवश्यक आहे याची जाणीव झाली. परंतु शाळेतल्या सुरुवातीच्या वर्षामध्ये मराठी किंवा हिंदी या भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे असंही मला वाटलं. आपल्या मातृभाषेतून विज्ञान शिकणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. सर, तुमचं शालेय शिक्षण हिंदी भाषेतून झालं, पण तरीही
सर्वांचं शालेय शिक्षण शक्यतोवर मातृभाषेतनं व्हावं असं मत तुम्ही मांडलेलं आहे, त्याबद्दल काही सांगू शकाल का? मी आता म्हटल्याप्रमाणे हिंदी ही मला मातृभाषेसारखीच होती, त्यामुळं हिंदीतून झालं किंवा मराठीतून जर मी मराठी शाळेत गेलो असतो ते बनारसमध्ये शक्य नव्हतं. तर एकंदर जेव्हा तुम्ही विज्ञान समजावून सांगता तेव्हा विज्ञान कळायला किंवा त्याची खूबी लक्षात यायला तुम्हाला तुमची मातृभाषा ही जास्त उपयोगी पडते. जर इंग्रजी सांगितलं तर प्रथम तुमचा मेंदू त्याचं मराठीकरण किंवा हिंदीकरण करून सांगणार, त्याच्यामध्ये जो वेळ जातो किंवा त्याला एक वेगळं परिश्रम करावा लागतो, तर ते इथं करावं लागत नाही. त्यामुळे ते जास्त सहजगत्या आत्मसात होतं असं मला वाटतं. पण तसं असलं तरी म्हणजे विद्यापीठातलं जे शिक्षण असेल त्याची भाषा मात्र इंग्रजी असल्यास काही परिणाम? म्हणजे तुम्ही डिग्री कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला पुष्कळसं लिटरेचर, तुमचं साहित्य जर विज्ञान शिकत असलात तर तुम्हाला इंग्रजीत वाचायला मिळतं. त्याचा फायदा घ्यायला तुम्हाला इंग्रजी चांगलं यायला पाहिजे. सर, तुम्हाला गणिता इतकीच संस्कृतचीही आवड होती, त्यामुळे कदाचित आर्ट्सला जावं असं वाटलं का? माझी एक अडचण जी झाली ती अशी की मला संस्कृत आवडत होतं. संस्कृतमध्ये चांगले मार्कही मॅट्रिकमध्ये मिळाले ते, पण मॅट्रिकच्या पुढं जाताना संस्कृत आणि विज्ञान हे दोन्ही एकत्र घेता येत नाही असं युनिव्हर्सिटीचे रूल्स सांगत होते. कदाचित इथंसुद्धा तेच नियम असतील तसंच आहे. आणि मला वाटतं की खरं म्हणजे जास्त काय म्हणतात ऑप्शन्स असायला पाहिजेत की तुम्ही अमुक विषय घेऊन पुढे जाऊ शकता, कारण त्यामुळं तुम्हाला जो एकंदर फायदा होतो ज्ञान मिळवण्याचा तो नक्कीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते जे कंपार्टमेंटलाइज करतो आपण एकेका यांनी सायन्सवाले या डब्यामध्ये आणि आर्ट्सवाले या डब्यामध्ये असे घालून त्यांनी परस्परांशी काही संवाद साधायचा नाही अशी एक वृत्ती असते, ती असू नये असं मला वाटतं. असं असताना म्हणजे तुम्ही अवांतर वाचन लहानपणापासूनच खूप प्रमाणात केलं होतं. तुम्ही प्रत्येक पुस्तकात तुमचा उल्लेख आहे की तुम्ही इतर वाचन, शालेय वाचनाच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे वाचन तुम्ही केलं, तर त्याविषयी थोडक्यात तुम्ही काही सांगू शकाल का? त्याचा किती व्यापक परिणाम एखाद्याच्या व्यक्तिमत्वावरती पडू शकतो किंवा कसा फरक जाणवू शकतो याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? नाही, एकंदर सुरुवात जी झाली ती माझ्या वाचनामुळं नाही झाली, तर लहान असताना झोपायच्या वेळी आई आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या धाकट्या भावाला गोष्टी सांगायची आणि गोष्टी ऐकता ऐकता आपण झोपून जायचो. हळूहळू गोष्टींचा स्टॉक संपल्यानंतर मग एकंदर बाहेरची पुस्तकं, माझ्या वडिलांना पुस्तकांचा फार शौक होता, अनेक प्रकारची पुस्तकं, कादंबऱ्या, गोष्टींची, विनोदी गोष्टींची पुस्तकं वगैरे त्यांनी आम्हाला म्हणजे आईकडे दिली की ह्यांचं वाचन करून तू त्यांना झोपव. तर ते सुरुवात झाली, ती आईनं सांगितलेलं ऐकायची आणि ऐकता ऐकता झोपायची. पण पुढं असं वाटायला लागलं की आता आजची गोष्ट इथंच संपली, आता 24 तास जवळजवळ वाट बघावी लागणार पुढं काय झालं ऐकायला, त्यापेक्षा आपणच ते वाचावं. तर हा जो एक शॉर्टकट होता तो हळूहळू न कळत यायला लागला. म्हणजे मला कोणी असं सांगितलं नाही की हे पुस्तक तू आज वाचलं पाहिजेस किंवा हे एका महिन्यामध्ये वाचून पुरं कर, असं काही कोणी सांगितलं नाही. ती सहजगत्या सुरुवात झाली आणि 3 भाषांच्या मध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी वेगवेगळे वाङ्मय आमच्या पुढं आलं आणि ते आम्ही खूप रस घेत अगदी नैसर्गिकरित्या तुमच्या वाचनाला सुरुवात झाली, सहजपणे सुरुवात झाली. सहजपणे सुरुवात. सर, मला असं विचारायचं आहे की
बनारसमधले तुमचे लहानपणचे दिवस कसे होते? महाराष्ट्रातून तिकडे येणाऱ्या नामवंत पाहुण्यांमध्ये कोण कोण असायचं? त्यांच्यापैकी कोणाचं किंवा कुटुंबातल्या कोणाचा तुमच्या व्यक्तिमत्वावरती काय प्रभाव पडला? आता महाराष्ट्रातून आमच्याकडे येणारे पाहुणे दोन कारणाकरता यायचे. ते एक म्हणजे गंगा स्नान करायला, म्हणजे जे धार्मिक प्रवृत्तीचे होते, आणि दुसरे म्हणजे माझ्या वडिलांची चांगली ओळख असलेले, त्यांची माहिती असलेले, त्यांच्याकडे आम्ही महाराष्ट्रात गेलो की त्यांच्याकडे जायचो. बसले आणि आता त्यांना जाऊन कळवायला पाहिजे. तर असंही म्हणता येणार नाही विनोबाजीला की एक तासभर थांबा, मी मग त्यांना सांगून देतो. तर कोणीतरी त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे. तर शेवटी माझी निवड करण्यात आली की टू बेल द कॅट म्हणतात त्याचा हा प्रकार होता की तुम्ही गच्चीवरती जाऊन त्यांना सांग. तर मी गेलो तिथं, वाचत होते. तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला त्रास देतो, पण खाली विनोबाजी आले. त्याबरोबर ते लगेच उठले. मला कुठलाही राग झेलावा लागला नाही. आणि तर मी थांबलो असतो आणि आम्ही थांबलो असतो तरच राग झेलावा लागला. तर अशा तऱ्हेनं त्यांचा तो नियम जो क्वचित प्रसंगी मोडला जायचा तो तेव्हा मोडला गेला. आणि तसंच नारायणराव व्यासांचा उल्लेख मी पुस्तकात केला आहे. ते पुष्कळ वेळा ते माझ्या वडिलांचे चांगले निकटचे स्नेही होते आणि वयाने त्यांच्यापेक्षा काही वर्षांनी मोठे होते. त्यामुळे त्यांना ते काही सांगू शकत होते की असं कर, असं बरोबर नाही वगैरे, आणि वडील त्यांचं ऐकायचे. तर त्यांनी एकदा आम्हाला असं सांगितलं, आम्हाला पाहून जवळ बोलावलं आणि सांगितलं, मी पाहतो इथं आल्यापासून की तुम्ही दोघं, म्हणजे मी आणि माझा भाऊ, हे फार परावलंबी आहात. म्हणजे स्वतःचं कामं स्वतः करत नाही. तुमची आई तुमची बरीच कामं करते किंवा नोकर लोक तुमची कामं करतात, पण तुम्ही स्वतः काही काम करताना दिसत नाही. बरोबर नाही. आणि त्यांनी मोठं व्याख्यानच आम्हाला ऐकवलं. एरवी ते आम्हाला चांगले जोक्स वगैरे सांगायचे, इतर गवयांची नक्कल करून दाखवायचे, गाण्याची पद्धत कशी असते वगैरे. तर त्याऐवजी त्यांनी असं आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही जरा खट्टू झालो. पण त्यांनी मग आईवडिलांनाही बोलवून सांगितलं की ह्या मुलांना जरा वळण लावा. आणि ते असंही म्हणाले की ही अभ्यास करतानाही फारसं दिसत नाही. तर वडील म्हणाले की यांच्या वर्गामध्ये वरचा नंबर असतो, तेव्हा आम्ही काही फारसं त्यांच्या मागं लागत नाही की अभ्यास करा म्हणून. तर ते म्हणाले तसं नाही, वेळ ठरवून अभ्यास करायला बसणं याची सवय पाहिजे. पुढं जेव्हा अभ्यासक्रम आणखी अवघड होईल तेव्हा त्याचा फायदा होईल. मग वडिलांनी सांगितलं, फरमान सोडलं की पहाटे 5ला उठायचं आणि दिवसभरात 4 तास अभ्यास झाला पाहिजे. मग ते फरमानसुद्धा आम्हाला पाळावं लागलं. आणि हे सगळं व्यासमामांच्या मुळे झालं. म्हणून आम्ही त्यांना मनातल्या मनात जरा लाखोरी पण एकंदर त्याच्या पुढं फार फायदा झाला हे सांगायला पाहिजे. कारण केम्ब्रिजमध्ये गेल्यावर अभ्यास करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ही सवय असल्यामुळे त्याचा फायदा झाला. आणखी एक ज्येष्ठ व्यक्ती तुमच्याकडे यायची म्हणजे रॅगलर परांजपे, आणि त्यांचा आणि तुमचा एक फोटो तुमच्या आईने घेतला होता अगदी लहानपणी, तुमच्या लहानपणी. हो, रँगलर परांजपे सिनियर रँगलर, म्हणजे केम्ब्रिजमधल्या रँगलरामध्ये पहिले. तर त्यांचा पुष्कळ मान होता आणि वडिलांच्यावर त्यांची खूप छाप होती की ते त्यांचं ऐकायचे. आणि इतर लोकांच्या पेक्षा रँगलर परांजपे आले की ते एकदम दबून त्यांच्याशी फार रिस्पेक्टफुली बोलायचे, हे आम्हाला जाणवत होतं.
तर एकदा त्यांनी आम्हाला सांगितलं की यांना युनिव्हर्सिटीत चक्कर मारून तर आम्ही त्यांना घेऊन गेलो आणि आम्हाला फार असं वाटत होतं की वडील ह्यांना इतके घाबरतात तर हे आपल्याला काय सांगतील, परंतु ते आमच्याशी फार खेळीमेळीनं वागले आणि कसलाही आम्हाला दबाव जाणवला नाही. तर परांजपेंच्या अनेक विजिट्स होऊन गेल्या आणि अगदी पहिल्यांदाच म्हणजे माझ्या जीवनात जी पहिल्यांदा विजिट झाली त्यामध्ये तेव्हा मला वाटतं 1 वर्षाचा किंवा कमीच असेल. तर त्यावेळी त्यांना सेंड ऑफ द्यायला आई वडिलांनी ते मलाही घेऊन गेले. ते रेल्वे स्टेशनवर गेलो तर तिथं वडील चौकशी करायला की ट्रेन केव्हा येणार आहे वगैरे गेले, तेव्हा माझ्या आईनं मला त्यांच्या कडेवर दिलं आणि फोटो घेतला. कारण माझ्या आईला माहीत होतं की वडिलांना जर विचारलं की यांच्या कडेवर या मुलाला देऊन फोटो घेऊ का तर ते नक्कीच नाही म्हणाले असते. तेव्हा कधी कधी असं असतं की आता कॉलेजमधले प्रिन्सिपल फार कडक आहेत, मतलब प्रिन्सिपल सुट्टीवर असल्यावर व्हाईस प्रिन्सिपलकडून आपण करून घ्यायचं का, तर अशा तऱ्हेची काही स्थिती असू शकते. तर त्याचा तिनं फायदा घेतला. पण वडील आले तेव्हा त्यांना काही माहीत नव्हतं की असा फोटो घेतला आहे. कॅमेऱ्यातनं जेव्हा तो फोटो छापून आला तेव्हा त्यांना तो फार आवडला आणि त्यांनी म्हटलं की बरं झालं तुम्हाला हे सुचलं करायचं. 1899 साली रपू परांजपे रँगलर झाले. ते भारतातले पहिले रँगलर. त्याच्यानंतर नारळीकर सरांचे वडीलही रँगलर झाले आणि नारळीकर सरही रँगलर झाले. जसा नारळीकर सरांचा ते 1 वर्षाचे असताना रँगलर परांजपेंनी कडेवर घेतले त्यांना असा जो फोटो आहे तसाच त्या पुस्तकामध्ये 3 रँगलर्सचाही एकत्र एक फोटो आहे. पुस्तक आपण विकत घ्याल त्यावेळेला तो आवर्जून पहा. आता पुढचा प्रश्न असा आहे, तो बनारस तुमचं कॉलेजचं शिक्षण संपलं आणि त्याच्यानंतर तुम्ही केम्ब्रिजकडे प्रयाण केलं. तर केम्ब्रिजमधल्या तिथे गेल्यानंतर केम्ब्रिजमधल्या शिक्षण पद्धतीत आणि आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीत तुम्हाला महत्त्वाचा बदल असा कुठला जाणवला? महत्त्वाचा बदल जो जाणवला तो विद्यार्थ्यांच्याकडून स्वावलंबन अभ्यासाचं अपेक्षित होतं. आता गणिताच्या कोर्सेससाठी मी गेलो होतो तर बनारसमध्ये जो पाठ्यक्रम एखाद्या विषयाचा संबंध वर्षभरात कव्हर केला जाईल असा पाठ्यक्रम केम्ब्रिजमध्ये 24 लेक्चर्समध्ये कव्हर केला जायचा. म्हणजे 24 लेक्चर्समध्ये अर्थातच जो कोणी लेक्चर देत असेल त्याला खूप वेगाने जावं लागेल आणि त्याच्या मागं विद्यार्थ्यांनाही फरफटत जावं लागायचं. परंतु शेवटी असं व्हायचं की तुम्ही जर आज लेक्चररनी काय सांगितलं त्याचा पुन्हा घरी बसून अभ्यास केला नाही स्वतः तर तुम्हाला तो पोर्शन नीट समजला असं होत नाही कधी. आणि अशी अनेक दिवस गेले की मग ते वाढत जातं आणि मग शेवटी ती स्टूल आहे अशी परिस्थिती होती. त्यामुळं ते तुम्हाला सतत त्याचा अभ्यास चालू ठेवावा लागतो. तर ही जी सेल्फ हेल्पची पद्धत होती. आणि केम्ब्रिजमध्ये दुसरी खासियत अशी होती की प्रत्येक विद्यार्थी आठवड्यातून एकदा एका विषयाकरता एका सुपरवायझरकडे जातो आणि तो सुपरवायझर त्याला विचारतो तुला काय काय समजलं, काय प्रॉब्लेम आहे तर सांग. तर ते डिस्कशनसुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला सुपरवायझर जर चांगला मिळाला तर तुम्हाला पुष्कळ तुमचा त्रास वाचतो. तर हा म्हणजे मुख्य फरक हा असा होता. केम्ब्रिजमध्ये अनेक दिग्गज प्राध्यापक होते, अनेक दिग्गज वैज्ञानिक होते. पैकी आपण फ्रेड हॉवेल यांच्यासोबत जास्तीत जास्त काम केलं. तर फ्रेड हॉवेल यांचा परिचय आणि नंतर हॉवेल नारळीकर या सिद्धांतापर्यंतचा प्रवास याबद्दल थोडं काही सांगू शकाल का? फ्रेड हॉवेल हे तिथं खगोल विज्ञानाचे प्रोफेसर म्हणून होते, प्राध्यापक. आणि त्यांचं एकंदर शिक्षण वगैरे
यॉर्कशरमध्ये आधी झालेलं होतं शाळेमध्ये, आणि तिथून केम्ब्रिजमध्ये ते विद्यार्थी म्हणून आले आणि स्कॉलर म्हणून आले, त्यांना स्कॉलरशिप मिळाली. पुढे अनेक प्राइजेस मिळत ते फेलो झाले कॉलेजचे आणि नंतर प्राध्यापक वगैरे. तर त्यांची लहानपणची एक हकीकत अशी सांगितलेली आहे की त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले आहे की ते प्रायमरी स्कूलमध्ये असताना त्यांच्या टीचरनी सांगितलं सगळ्या मुलांना की अमुक एक तऱ्हेचं फूल घेऊन या, तो गोळा करून या, आणि त्या फुलालाच 5 पाकळ्या असल्या पाहिजेत, असतात, असं त्यांनी विधान केलं. तर फ्रेड हॉईल मुलांनी घेऊन आले, मुलं अनेक फुलं घेऊन आली, त्या सगळ्यामध्ये ते 5 पाकळ्या होत्या. पण ह्यांना जो ते फूल मिळालं त्याला 6 पाकळ्या होत्या. तर त्यांनी टीचरना विचारलं की ते 6 पाकळ्या कशा आहेत? जर 4 असत्या तर त्यांनी म्हटलं असं की एक पाकळी पडल्यामुळं 5चे 4 झाले, पण 6 कसे झाले असं त्यांनी प्रश्न विचारला. तर टीचरला वाटलं की हा विद्यार्थी आपण सांगितलेलं बरोबर नाही हे दाखवतोय, म्हणून ती रागावली आणि तिनं यांचा कान पिळला. तर त्याबरोबर मग हेच आता फार अपसेट झाले की आपण साधा प्रश्न विचारला तर त्याचं शंका समाधान करण्याऐवजी माझा कान का पिळला, मी काय चूक केली? तर आणि ते तसेच उठून आपलं दप्तर घेऊन घरी निघून गेलं, वॉकआउट केलं. तर टीचरला त्यावेळी काय वाटलं माहिती नाही, परंतु शाळेचा नियम असा होता की कुठल्याही मुलानं घरी बसायचं नाही, कुठल्या ना कुठल्या तरी शाळेत शिकायला गेलं पाहिजे, कंपल्सरी होतं. तेव्हा फ्रेड हॉईलची आई तिनं जेव्हा सगळं ऐकून घेतलं यांची तक्रार, तेव्हा त्यांनी पण यांची बाजू घेतली की तू केलंस ते बरोबर केलंस, पण आपण जाऊन प्रिन्सिपल साहेबांना भेटूया, हेडमास्टरना भेटूया. म्हणून ते हेडमास्टरना भेटायला गेले आणि हेडमास्टरना सगळं सांगितलं. हेडमास्टरनी टीचरला बोलावलं आणि त्यांच्यामध्ये जे काय एकंदर डिस्कशन झालं त्यावरून असं एक प्रकारचं कॉम्प्रोमाइज सोल्युशन असं काढलं की ती टर्म संपेपर्यंत हॉईलनी घरी अभ्यास करायचा, पण तो टर्म संपल्यानंतर वर्ष संपत होतं तेव्हा त्यांनी दुसऱ्या स्कूलमध्ये जायचं, कारण ते म्हणाले की मी या स्कूलमध्ये जाणार नाही जर या टीचर आहेत तिथं. आणि त्या टीचरलाही आपण केलं ते बरोबर आहे असं तिचं म्हणलं. एनिवे, तर शेवटी मग हॉईलनी आपली जागा आपली शाळा बदलली. तर ह्याच्यातून त्यांचा एक प्रकारचा जो पुढं वैज्ञानिकाला आवश्यक असतो की कुठल्याही सिद्धांताची पूर्ती खात्री झाल्याशिवाय तो मान्य करायचा नाही, त्याचं हे एक लहानसं उदाहरण आपण पाहतो. आणि ते मला प्रत्यक्षात पाहायला मिळालं त्यांच्याशी काम करताना. ते यामुळं मला त्यांच्याशी विशेष आपुलकी वाटायला लागली. फ्रेड हॉईलनं त्यांनी जे सिद्धांत मांडला होता त्या सिद्धांतावरनं अनेक प्रकारच्या विरोधाला सुरुवातीपासून तोंड द्यावं लागलं, अनेक वेळेला करावं लागलं. मला वाटतं त्याचं जे काही त्यांचा जो ठामपणा आहे तो तुम्ही हा जो प्रसंग सांगितला या प्रसंगामुळे नक्कीच उठून दिसतो. विश्वनिर्मितीचा प्रसरणशील विश्वाचा सिद्धांत आज सार्वमान्य झाल्याचं समजलं जातं. पण आपल्याला माहिती आहे की फ्रेड हॉईल आणि इतरांनी स्थिर स्थितीचा सिद्धांत मांडला, ज्याला पुढे तुम्ही जोड दिली. तर हा जो स्थिर स्थिती सिद्धांत आहे त्यावर तुम्ही आजही ठाम आहात का, तेवढेच ठाम आहात का? तो स्थिर स्थितीचा सिद्धांत म्हणजे स्टेडी स्टेट थिअरी, याच्यावरती पुष्कळ वादावादी झालेली आहे पूर्वी. आणि माझी भूमिका नेहमी अशी राहिली आहे की जोपर्यंत एखादं निरीक्षण त्याच्या विरुद्ध जात नाही तोपर्यंत तो सिद्धांत टिकून असावा आणि त्याची आपण सतत तपासणी घ्यावी. तर असं होत होत शेवटी एक स्थिती अशी आली की
ज्याला आपण मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन म्हणजे पूर्वीच्या काळापासून टिकून राहिलेलं जे प्रारण आहे, तर त्याची जी एकंदर बॅकग्राऊंड आहे ती कशी आली हे ह्या सिद्धांतातून आपल्याला कळत नाही. म्हणून हा सिद्धांत टाकून द्यायला पाहिजे अशी धारणा माझी पण झाली. परंतु त्याच्यात अनेक गुण असल्यामुळं ते गुण जास्त उठून दिसावेत म्हणून एक मॉडिफाईड सिद्धांत हॉयल, मी आणि बर्बीज म्हणून एक आमचे सहकारी होते, तिघांनी मिळून केला. त्याला क्वासी स्टेडी स्टेट म्हणजे स्टेडी स्टेट सारखा परंतु जरा वेगळा असा सिद्धांत आम्ही मांडला. आणि तो सध्या तरी मला सगळ्या बाबतीत जो बिग बँगचा सिद्धांत आहे त्याच्यापेक्षा सरस वाटतो. आता दोन सिद्धांतांचं अर्थात कंपॅरिझन किंवा काय असं करण्याचा माझा विचार नाही आहे, पण एखाद्या सिद्धांताला खूप प्रमाणात निरीक्षणात्मक पाठबळ मिळालं तर दुसरा सिद्धांत पूर्णपणे मोडीत निघाला असं म्हणणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं किती योग्य वाटतं तुम्हाला? नाही, मी म्हटलं त्याप्रमाणे कुठलाही सिद्धांत त्याला सगळे निकष लावून पाहिलं पाहिजे. तुम्ही निकष न लावताच त्याला टाकलं तर ते बरोबर नाही. या दोन्ही सिद्धांतांची बलस्थाने आणि मर्यादा कोणत्या आहेत? तसंच केम्ब्रिजमध्ये आपण असताना आपण केलेलं सर्वात महत्त्वाचं संशोधन कोणतं आहे तुम्ही सांगू शकाल का? हे सांगणं जरा अवघड आहे का, कारण एक तर मला ब्लॅकबोर्ड लागेल आणि ब्लॅकबोर्ड आला की तुम्ही सगळे पळून जाल. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एक विषय जो मी सुरुवातीपासून तिथं हाताळला आणि अनेक वर्ष त्याच्यावर काम चालू होतं, तो त्याला ॲक्शन ॲट अ डिस्टन्स म्हणतो. म्हणजे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतात दोन वस्तूंच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचं बळ असतं, आकर्षणाचं, ते कितीतरी अंतर जास्त असलं तरी इन्स्टंटेनियस असतं, म्हणजे लगेच इथून तिथं पोचतं. तर ही जी कल्पना आहे इन्स्टंटेनियस ॲक्शन ॲट अ डिस्टन्स, ही कल्पना रिलेटिव्हिटीच्या आइन्स्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे बरोबर ठरत नाही. कारण कुठलीही गोष्ट, माहिती इथून तिथं जायला जास्तीत जास्त प्रकाशाचा वेग असतो. ती वेग मर्यादा तुम्ही ओलांडून जाऊ शकत नाही. तर इन्स्टंटेनियस ॲक्शन म्हणजे इन्फिनिट वेग मर्यादा आहे, तर ती अर्थातच बरोबर नाही. म्हणून या सिद्धांतामध्ये बदल कसा करता येईल याच्याबद्दल अनेक लोकांनी वेळोवेळी प्रयत्न केले. इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम याचीसुद्धा त्याच्यामध्ये मदत झाली. आणि तर आम्ही त्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून ॲक्शन ॲट अ डिस्टन्सचं स्वरूप गुरुत्वाकर्षण आणि इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमला दिलं. आणि हे करताना आम्हाला कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वरचनाशास्त्राचाही फायदा झाला. तर हे थोडक्यात सांगता येईल, परंतु जास्त सांगण्याकरता मला गणित लागेल. आत्ताची ही जी मुलाखत चाललेली आहे ही वैज्ञानिक नारळीकरांची आहे आणि लेखक नारळीकरांची सुद्धा आहे. त्यामुळे माझा पुढचा प्रश्न केम्ब्रिजचाच आहे, पण तो आचार्य अत्रे यांच्या संदर्भातला आहे. अत्रे केम्ब्रिजला आले, तुम्हाला भेटले आणि मराठातून भरपूर कौतुक झालं, त्यांनी लेख लिहिला, याच्याबद्दल त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आचार्य अत्र्यांशी आणि माझी पूर्वीपासून माहिती चांगली होती. आणि एकदा मी मुंबईत आलेलो असताना केम्ब्रिजहून त्यांनी माझा भव्य सत्कार पण केलेला होता. आणि त्यांच्या मनात आणखीन त्याहूनही मोठा सत्कार करायचा होता, परंतु वेळ नसल्यामुळं ते शक्य झालं नाही. त्यामुळं त्यावेळी ते म्हणाले की मी केव्हा तरी केम्ब्रिजला येईन तेव्हा तुम्हाला भेटेल. तर मी म्हटलं जरूर या, आपण भेटू आणि मी तुम्हाला केम्ब्रिज दाखवेन. तर त्याप्रमाणे ते येणार आहे ते एवढं मला माहीत होतं. तर त्या सुमाराला माझ्याबरोबर जे एक भारतीय विद्यार्थी म्हणजे सहविद्यार्थी चित्रे म्हणून, तर चित्रे आणि मी असे दोघं, आम्हाला अशी बातमी कळली
की लंडनमध्ये अमुक एका रेस्टॉरंटमध्ये भेळ खायला मिळतं. तर भेळ खायला आम्ही फार उत्सुक होतो, कारण इंग्लंडमध्ये एरवी भेळ मिळाली नव्हती आणि अनेक वर्ष झाली. तेव्हा आम्ही भेळ खायला त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि भेळ खात असताना कोणीतरी मागं माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी वळून बघितलं तर तिथं आचार्य अत्रे उभे होते. ते म्हणाले, काय जयंतराव, इथं इंग्लंडला येऊन तुम्ही भेळ काय खाता? तुम्ही ब्रिटिश ब्रेकफास्ट एग अँड बेकन खायला पाहिजे. तर ते मी म्हटलं की तो नेहमी खाऊन खाऊन आता आम्हाला भेळेचं नाविन्य कळायला लागलं, म्हणून आम्ही भेळ खायला आलो. पण ते म्हणाले, मी आता तुम्हाला पकडलं आहे तर मी अमुक अमुक तारखेला केम्ब्रिजला येतो, तेव्हा तुम्हाला भेटायचं. मी म्हटलं जरूर या. मी त्यांना केम्ब्रिज सबंध फिरून वगैरे दाखवलं आणि त्यांनी नोट्स वगैरे घेतल्या. खूप म्हणजे अभ्यासपूर्ण असं ती व्हिजिट होती त्या. आणि नंतर मराठामध्ये त्यांनी मोठा लेख लिहिला आणि त्याचं शीर्षकही अत्रे टाईप होतं की नारळीकरांच्या तपोवनात आचार्य अत्रे, असं शीर्षक. एकंदर वर्णन सगळं थोडंसं अतिरंजित असलं तरी एकंदर बरोबर होतं असं मी वस्तुस्थिती. पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंचा तुमचा जवळचा संबंध आला तर त्यांच्याबद्दल काय? ते पु ल देशपांडे आणि सुनीताबाई, त्यांना मी अचानक एडिनबरा शहरामध्ये म्युझिकल फेस्टिवल चाललं होतं, कल्चरल फेस्टिवल असतं, त्यावेळी चित्रे आणि मी आम्ही दोघं फिरत होतो. ते समोरून आले आणि आम्ही एकमेकांशी मराठीत बोलत होते. ते ऐकून त्यांनी पण मराठीत बोलायला सुरुवात केली. आणि मग अर्थात आम्ही त्यांना म्हटलं, तुम्ही केम्ब्रिजला आलात का, येणार आहात का? तर ते म्हणाले यायचं आहे म्हणून. तर मी म्हटलं आम्ही दोघं तुमची सगळी सोय करू, तुम्हाला दाखवू. त्याप्रमाणे ते दोघं आले आणि आम्ही त्यांना पुष्कळ फिरून वगैरे दाखवलं. ही त्यांची पण आहे. सुनीताबाईंनी नंतर आयुकाला काही देणगी वगैरे पण दिली? हो, त्याला अर्थात पुष्कळ वर्ष झाली. त्यानंतर आयुकामध्ये म्हणजे पुण्यामध्ये आयुका जेव्हा स्थापन झाले तेव्हा पु ल आणि सुनीताबाई बरेच वेळा येऊन गेल्या त्या. आणि त्यांना अर्थात कौतुक याचं वाटलं की आम्ही विज्ञान हे जनसामान्याकडे पोचवतो आणि विशेष करून शाळकरी मुलांकरता आमचे प्रोग्रॅम्स होते. तेव्हा त्यांनी त्या प्रोग्रॅम्सना अधिक चालना मिळावी म्हणून आम्हाला चांगली देणगी दिली. आणि त्याच्यातून आम्ही एक वास्तू उभारली. त्या वास्तूला आम्ही काय नाव द्यावं याचा विचार करत होतो, तर पुलस्त्य हे नाव दिलं. कारण पुलस्त्य हा एक तारा आहे आणि त्याच्यातून पुलं डोकावत आहेत असं वाटतं नावातून. तर अशा तऱ्हेनं आम्ही ती वास्तू उभी केली आणि तिथं सतत काही ना काहीतरी लहान मुलांसाठी, शाळेतल्या मुलांसाठी कामं किंवा प्रोग्रॅम्स होत असतात. अरविंद गुप्ता म्हणून आहेत, त्यांनी टॉईज कसे बनवायचे आणि टाकाऊ वस्तूचा उपयोग करून कसं करायचं त्याच्याबद्दल पुष्कळ केलं. ते सगळं आम्ही सुनीताबाईंना दाखवलं. त्यावेळी पुलं नव्हते आणि सुनीताबाईसुद्धा त्यावेळी फारशा बाहेर जात नव्हत्या, परंतु मी खूप आग्रह करून त्यांना आणलं आणि दाखवलं. त्या फार खुश झाल्या. केम्ब्रिजला असताना तुम्हाला पॅसेज टू इंडिया असे लेखक E.M. फॉर्स्टर यांचा तुमचा परिचय झाला आणि त्यांच्याबद्दल थोडंसं. तर मी किंग्स कॉलेजचा जेव्हा फेलो झालो तेव्हा किंग्स कॉलेजमध्ये एक ऑनररी फेलो म्हणून E.M. फॉर्स्टर प्रख्यात, मी आता सांगितलं पॅसेज टू इंडियाचे लेखक, हे ऑनररी फेलो म्हणून ते तिथं कॉलेजमध्ये राहत होते. तेव्हा फेलो म्हणून ज्याची इलेक्शन झालेली आहे त्याला कॉलेजमध्ये राहायला फ्लॅट देतात. तर तो कोणाला कुठंशी द्यावा याचा विचार चालला होता. तेव्हा फॉस्टर साहेबांनी सांगितलं की माझ्या शेजारी जो फ्लॅट रिकामा आहे तो ह्या भारतीयाला द्यावा.
त्याचं कारण असं की त्यांचं आणि माझं आधी जे बोलणं झालं होतं तेव्हा मी त्यांना सांगितलं, ते त्यांनी विचारलं की तू कुठला आहेस आणि भारतात कुठल्या भागातून आला, तर मी कोल्हापूरमध्ये जन्म झाला वगैरे सांगितलं. ते ऐकून ते एकदम खूप खुश झाले, कारण ते पूर्वी भारतात आले ते तेव्हा देवास संस्थानात तिथल्या महाराजांचे ते सेक्रेटरी म्हणून होते आणि देवास आणि कोल्हापूर या संस्थानांच्या मध्ये अनेक वेळा संबंध आलेले आहेत लग्नाचे वगैरे, तर आणि दत्तक देण्याचे वगैरे. तर ते म्हणाले की देवास आणि कोल्हापूरचे संबंध आहेत तो, तर मी म्हटलं हो मला माहीत आहे. तर मग ते ऐकून त्यांना माझ्याबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटायला लागली आणि म्हणून त्यांनी मला माझ्या शेजारी या नवीन भारतीयाला तुम्ही जागा द्या म्हणून कॉलेजच्या अथॉरिटीजना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी ती मानली. तर अशा तऱ्हेनं आम्ही शेजारी होतो. त्या 2 फ्लॅट्समध्ये एक बाथरूम कॉमन होती, बाकी सेट सगळे वेगळे होते. तर त्यांनी आम्हाला तर त्या बाथरूमची रचनाही अशी होती, एक खोली एक दार त्यांच्या फ्लॅटमध्ये, एक दार माझ्या फ्लॅटमध्ये उघडायचं आणि एक तिसरं बाहेरच्या बाजूला उघडायचं. अशी 3 दारं होती. तुम्ही आत गेल्यावर सगळी दारं बंद आहेत याची काळजी घ्यावी लागायची, कारण खुद्द फॉस्टर साहेबांना जी सवय होती ते तिसरं जे बाहेरचं दार आहे तिथून ते आत यायचे पुष्कळवर, त्यामुळं मला याची काळजी घ्यावी लागायची. परंतु एकंदर त्यांच्याशी माझ्या अनेक चर्चा झाला. ते साहित्यिक होते, त्यांचा विज्ञानाशी फारसा संबंध कधी आलेला नव्हता, पण विज्ञानाबद्दल त्यांना पुष्कळ उत्सुकता होती जाणण्याची आणि अनेक चर्चा आमच्यामध्ये झालेल्या होत्या. सर, केम्ब्रिजमध्ये असतानाच संशोधक म्हणून तुमचं नाव झालं होतं. त्यावेळेला तिथेच तुम्ही संशोधन करावं अशा बऱ्याच ऑफर्स आल्या असतील, पण ते सर्व टाळून तुम्ही भारतामध्ये परतण्याचा जो निर्णय घेतला ते इथून जातानाच ठरलं होतं की तिथे गेल्यानंतर तुम्ही ठरवलं इथे परत यायचं असं? ते जाताना अर्थात माझी जी अपेक्षा होती की PhD झाल्यावरती परत यायची, परंतु PhD झाल्यानंतर फेलोशिप मिळाली आणि तिथं माझं संशोधनही चांगलं चालत होतं आणि फ्रेड हॉयलनी एक नवीन संस्था खगोल विज्ञानाची सुरू केली, इन्स्टिट्यूट ऑफ थिओरिटिकल ॲस्ट्रॉनॉमी म्हणून. त्यामुळं तिथंही पहिले 5 वर्ष राहावं असं माझी अपेक्षा होती. त्यानंतर मी परत यावं अशी योजना मी स्वतःशीच केली आणि त्याप्रमाणे मी आलो होतो. तर त्यावेळी मी 1965मध्ये भारतात आलो होतो, तेव्हा अनेक ठिकाणी माझी व्याख्यानं झाली. त्याची आठवण सांगणारे लोक अजून भेटतात की खूप गर्दी होती व्याख्यानाला वगैरे वगैरे. तर त्यांनी त्यावेळी माझी गाठ लालबहादूर शास्त्री प्राईम मिनिस्टर होते त्यांच्याशी, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुला जेव्हा परत यायची इच्छा असेल तेव्हा आम्हाला कळव, आम्ही तुला अपेक्षित सोयी इथं करून देऊ. तर फार चांगलं आश्वासन होतं. तर नंतर मी जेव्हा ठरवलं की परत जायचं तेव्हा अर्थात त्यावेळी शास्त्रीजी नव्हते पण इंदिरा गांधी होत्या. त्यांना मी पत्र लिहिलं आणि या घटनेला रेफरन्स दिला. तर त्यांनी पण लगेच पत्र लिहिलं की जरूर तुम्ही येत आहे म्हणून आम्ही हव्या त्या सोयी तुम्हाला देतो, कुठं तुम्हाला द्यायचे ते सांगा. मग मी टाटा इन्स्टिट्यूट निवडले आणि तिथं जॉईन केलं. तर एकंदर मला चांगले अनुभव आले या सर्व बाबतीत सांगा. तुम्ही परत आलात भारतात आणि मुंबईत येऊन TIFR मध्ये काम सुरू केलं. तर TIFR मधील कामाचं संशोधनाचं स्वरूप कसं होतं? एखाद्या परदेशी संस्थेत किंवा केम्ब्रिजमध्ये मी जिथं काम करत होतो तिथं जसं स्वरूप होतं, म्हणजे तुम्ही काही लेक्चर देता, काही संशोधन करता, विद्यार्थ्यांना ट्रेन करता, PhD करता, त्या तिन्ही भागाचं बरोबर तसंच रूप आपल्याला मला TIFR मध्ये दिसलं. त्यामुळं आपण एक देश सोडून दुसऱ्या देशात आलो असं वाटलं नाही.
सर तुम्ही केम्ब्रिजला असतानाच मुंबईचे जावई झालात, तर थोडंसं तुमच्या कौटुंबिक जीवनाविषयी. हां, तर मी मुंबईचं जावई झालो तसं मी परवा म्हटलं, काल म्हटलं मुंबई युनिव्हर्सिटीत अल्मा मेटर म्हणतात, तर मी अल्मा मेटर इन लॉ असं, कारण माझ्या पत्नीला केम्ब्रिज मुंबईची डिग्री आहे आणि ती रुईया कॉलेजमध्ये होती, त्यामुळे रुईया कॉलेजला सुद्धा मी अल्मा मेटर इन लॉ म्हणू शकतो. तर एकंदर माझं वास्तव्य मुंबईतलं जे होतं ते टाटा इन्स्टिट्यूटमध्ये होतं आणि कौटुंबिक भाग त्याचा असा सांगायचा की माझे आईवडील रिटायर झाल्यानंतर आमच्याकडे राहायला आले, त्यामुळं एकंदर आमचं जे कुटुंब होतं ते सुरुवातीला आम्ही दोघं, आमच्या 2 मुली आणि आईवडील असे 6 लोक होते. नंतर एक आणखी भर पडली, पण ते 6-7 असं. तर लोकांना त्यावेळी असं वाटायचं की यांचे आईवडील इथं राहतात, काही त्याच्यात भांडणं वगैरे होतात का, सासू सुनेचं भांडण वगैरे. तर तसे प्रसंग काही फारसे आले नाही आणि एकमेकांना समजून घ्यायची आणि त्याची जी एकंदर वैज्ञानिक पद्धत, कारण शोधायची, असं का व्यवहार करतात वगैरे, ती पद्धत असल्यामुळं एकंदर आमच्या घरातलं वातावरण आनंदी होतं. घराघरामध्ये वैज्ञानिक पद्धत आली तर बरं होईल. सर तुमच्या मुलींनी कोणतं शिक्षण घ्यावं याविषयी तुमचा काही विशेष आग्रह होता की तुम्ही अमुकच शिकलं पाहिजे, असंच केलं? नाही, असा काही आग्रह नव्हता. फक्त त्यांना मी कुठल्याही क्लासेसमध्ये पाठवलं नाही आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः अभ्यास करून जर एखादं यश मिळवलं तर तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स वाटेल स्वतःच्या ॲबिलिटीमध्ये. एखाद्या क्लासनं तुम्हाला असं अशा तऱ्हेनं उत्तरं लिही म्हणजे. तर जेवढं काही आमच्याकडून त्यांना समजावून सांगता येत होतं तेवढं आम्ही केलं अर्थातच, परंतु सेल्फ हेल्प ज्याचं शिक्षण आम्हाला व्यासमामा दिलं तर ते आम्ही त्यांच्यामध्येही बिंबवलं. सर पुण्याला आयुकाची स्थापना करायचं कसं ठरलं, कधी ठरलं आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता? आयुकाची स्थापना झाली त्यावेळी, त्या सुमाराला म्हणजे 1988 मध्ये आयुकाची स्थापना झाली. त्याच्या 2 वर्ष आधी 86 साली पुण्याजवळ एक मोठी दुर्बीण, रेडिओ दुर्बीण व्हायची होती. त्याची योजना ॲक्सेप्ट झाली आणि त्याला जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप असं नाव दिलेलं होतं. तर ती दुर्बीण नारायणगाव म्हणून पुण्यापासून एक 80-90 किलोमीटरवर होणार होती. तर तिचं जे कंट्रोल आणि त्याचा जो अकॅडमिक भाग आहे त्याकरता एक सेंटर करायचं होतं आणि ते टाटा इन्स्टिट्यूटची ती दुर्बीण होती. त्यांनी पुणे विद्यापीठात ती जागा रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मिळवली. तर त्यावेळी यशपाल हे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनचे चेअरमन होते. तर त्यांनी 1987-88च्या सुमाराला असा निर्णय केला की ह्या दुर्बिणीचा फायदा विद्यापीठातल्या लोकांनाही मिळावा म्हणून इथे एक वेगळं सेंटर युनिव्हर्सिटी UGCचं असावं, ज्यातून केवळ या दुर्बिणीचाच नाही परंतु एकंदर खगोल विज्ञानात जे जे काही घडतं आहे त्याचा फायदा रिसर्चच्या दृष्टीनं आणि टीचिंगच्या दृष्टीनं भारतातील सर्व विद्यार्थ्यांना मिळावं, सर्व विद्यापीठांना मिळावा या दृष्टीनं त्यांनी ही आयुकाची स्थापना केली. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, आयुका त्याचं नाव झालं. आणि ज्या प्रकारे त्याचा प्रोग्रेस झाला आहे त्यावरून ती यशस्वी झाली अशी पावती आम्हाला मिळते.
पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता, तुम्ही आधीच सांगायला सुरुवात केली आहे. प्रश्न असा आहे की आयुकाच्या माध्यमातून देशातील आणि जागतिक खगोलशास्त्राच्या अभ्यासात किंवा संशोधनात कोणती मोलाची विशेष भर पडली? ते आयुकामध्ये रिसर्च करणारे शास्त्रज्ञ असतात, परंतु त्याशिवाय विद्यापीठातून रिसर्च करून पुढे येणारे शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत या दृष्टीनं आयुकानं जे जे प्रयत्न केले त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे जेव्हा तुम्हाला निरीक्षणं करायची असतात तेव्हा उत्तम टेलिस्कोप हे बहुतेक देशाबाहेर असतात, देशामध्ये फारसे टेलिस्कोप नाही आहे. तर तुम्ही असं समजा चिलीमधला किंवा US मधला टेलिस्कोपला अर्ज केला की आम्हाला आमचं अमुक अमुक निरीक्षण करून हवं आहे, तर ते तिथल्या एकंदर अशा रिक्वेस्टमधनं ते जर पास झालं तर तुम्हाला ती परवानगी मिळते की तुम्ही हे वापरू शकता दूरबीण. तर तशी परवानगी मिळवणं फार अवघड असतं कारण कॉम्पिटिशन खूप असते. परंतु आता विद्यापीठातले अनेक ॲप्लिकेशन्स वेगवेगळ्या विद्यापीठातले अशा तऱ्हेनं यश मिळवत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, गमेची बाब आहे. याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रभावी उपाय कोणते करता येतील आणि त्याच्यासाठी विज्ञानप्रेमी आणि प्रसार माध्यमं एकत्रितपणे काही करू शकतील का? करण्याजोगं पुष्कळ आहे, परंतु केलं जात नाही, ही आमची खंत आहे. नाही, काही वेळेला असं होतं की तुम्ही तो अनुभव घेतला की विज्ञानाच्या क्षेत्रात असलेली माणसं सुद्धा वैज्ञानिक दृष्टीची असतातच असं नाही. त्यामुळे अगदी सामान्य लोकांच्या मध्ये हा दृष्टिकोन रुजवण्यासाठी काय करता येऊ शकते? माझा असा विश्वास आहे की याबद्दल जास्त प्रयत्न करावे ते लहान मुलांच्यापासून करावे. त्यांना जर शिक्षणात किंवा शिक्षणाबाहेरच्या माहिती अभ्यासक्रमात जर वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्त्व पटवता आलं त्या दृष्टीनं आमचे काही प्रयत्न चालू असतात. परंतु एकच संस्था एकच व्यक्ती काही फारसं करू शकणार नाही, त्यामुळे अनेक लोकांनी हातभार लावणं आवश्यक आहे. एक गोष्ट चांगली आहे म्हणजे विज्ञान लेखन करणारे अनेक लोक आता चांगले निघायला लागले, त्यामुळं त्याचाही फायदा होईल. इंग्लिश चॅनल्समध्ये आपल्याला नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी असे चॅनल्स दिसतात. मराठीमध्ये अजून विज्ञान चॅनल असा काही म्हणजे प्रसार माध्यमांचा जो वाटा असतो याच्यामध्ये, त्याच्याबद्दल काय करता येण्याजोगं आहे. म्हणजे जर त्यांनी कोणी स्पॉन्सर केला तर प्रश्न स्पॉन्सरशिपचा. सर, खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना आपल्या देशात करिअरची कितपत संधी आहे आणि आमच्यासारखे जे अव्यावसायिक खगोल अभ्यासक आहेत अशा लोकांसाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम उपलब्ध आहेत याबद्दल थोडक्यात सांगू शकाल? तर खगोल विज्ञानामध्ये आपल्या देशामध्ये दोन तरी महत्त्वाचे नवीन प्रकल्प येणार आहेत. एक म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या लहरींची मोजमाप करणारं लायवो म्हणून एक उपकरण, म्हणजे मोठी यंत्रणा आहे, ते अमेरिकेत काम करते आहे. तर तिचा एक भाग भारतात असावा असं लोकांना वाटतं. तर तो एक प्रकल्प यायचा आहे. आणि आपण दुर्बीण वापरतो तर खूप मोठी दुर्बीण 30 मीटर व्यासाचं ती दुर्बीण आपण जेव्हा ॲमॅटर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये 3 सेंटीमीटरने किंवा सुरुवात गॅलिलिओची मला वाटतं 3 सेंटीमीटरच्या आसपास होती. तिथून तुम्ही आता 30 मीटर व्यासाची दुर्बीण बनवू शकता म्हणजे त्याचा बनवायचा प्रकल्प आहे. आणि हा एका देशाला परवडणारा नसल्यानं अनेक देश त्याच्यात भाग घेतात. तर ही जी अनेक देशांचा सहभाग असलेली हा जो प्रकल्प आहे हा आता भारतानंही त्याच्यात भाग घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन
पुढं ती दुर्बीण वापरणारे शास्त्रज्ञ पाहिजे आणि ते शास्त्रज्ञ म्हणजे आजचे विद्यार्थी त्यावेळी पुढे येतील आणि त्यांना अर्थात वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळायला काही अवघड जाणार नाही, कारण गरज आहे त्यांची. 4 नगरातल्या विश्वामध्ये तुम्हाला मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळाले. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही त्याची वर्णना केलेलीच आहे. हे सगळं पाहत असताना तुमचा स्वभाव तुम्ही एवढा शांत आणि रुजू असा कसा ठेवू शकला? मार्गदर्शक ठरेल सर्वांनाच. माहिती नाही, तुम्ही माझ्या कुटुंबियांना विचारलं, मी खरोखर शांत असतो. वेळेची मर्यादा आहे, आपल्याही मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे, पण तो खूप वेळ खाणारा होऊ नये हे लक्षात घेऊन या मुलाखतीचा कार्यक्रम आपण इथेच संपवत आहोत. धन्यवाद.